प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिचे हेअर्स ना खूप लाँग आणि स्ट्रॉंग असावे. माझे तर आहेतच, प्रश्नच नाही आहे. पण मला ना आता हे खूप जास्त भारी होत चाललेले आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की लास्ट जानेवारीमध्येच मी छानपैकी हेअर कट केलेली होती आणि आता मला परत एक नवीन हेअर कट सजेस्ट करा, सो दॅट माझे हेअर्स खूप वेगळे आणि छान असे दिसावेत. मी लेअर कट ट्राय केलेली आहे, बटरफ्लाय पण झालेली आहे. मागल्या वेळेसच तुम्ही जानेवारीमध्ये मला सजेस्ट केली तर मी बटरफ्लायच केली होती. आता त्या पूर्ण कट्स वगैरे निघून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला परत एकदा छान अशी हेअर कट करायची आहे. सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा की मी कुठली हेअर कट करूयात. त्यानंतर मी छानपैकी माझं जे रुटीन आहे ते फॉलो केलं. विनिशाला स्कूलमधनं घेऊन येता फुलं वगैरे आणली. नंतर दुपारची कामं वगैरे झाल्यावर साखर झोप काढली आणि इकडे माझ्या पिल्लूचं कन्व्हर्सेशन ऐका. आशो चला फिरायला चला. आशो चला. हा तू का बरं आशू म्हणत आहे मला? तू का बरं आशू म्हटलं मला? मी आशू आहे? हा बाबा पण आशो म्हणतात. बाबा म्हणते मी, तू का बरं म्हटलं मला? नो, विनिक्षाने का बरं म्हटलं? से सॉरी. नाही, मी कोण आहे? मी कोण आहे? आई. आशू आई आहे ना मी. चला हटा, रॅम्बो येते आता. मी कोण आहे? अश्विनी आई. ओके. हो 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 अश्विनी आई आचू. काय डोकं आहे ना आजकालच्या लहान मुलांचं, फक्त एकदा बघितलं की त्यांचं अनुकरण चालू होऊन जातं. असो, माझी मुलगी तर आम्हाला एवढी परेशान करून टाकते ना कॉपी करून करून. आता स्कूलमध्ये जात आहे तर आता जास्तच बोलणं सुचत आहे. त्यानंतर आम्ही ना रॅम्बोला इव्हिनिंग वॉकसाठी नेलं. आम्ही पण फिरून आलो थोडंसं. तो पण फ्रेश आणि आम्ही पण फ्रेश. भरपूर दिवसांचं त्याला नेलंच नव्हतं आमच्यासोबत, म्हणजे त्याचं जसं डेली चक्कर राहतो. आणि मग घरी आल्यावर छानपैकी जेवण वगैरे सगळं केलं. आणि स्किन केअर, हेअर केअर इज मस्ट, कारण की मी आता माझ्या 30मध्ये पोहोचणार आहे. नेक्स्ट मंथमध्ये माझा बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी आहे. लग्नाला 6 वर्ष होतील, मला वयाचे 30 वर्ष पूर्ण होतील. आणि मला हे सांगायला काहीच वाटत नाही. खूप लोक वय लपवतात, कमी सांगतात, मला तसं काही वाटत नाही. आहे 30ची तर आहे 30ची, त्यात काय मोठी गोष्ट. आणि या 30शीत पोहोचण्याची तयारी मी 2 वर्षाच्या आधीपासूनच केली, की काही सप्लिमेंट्स, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस केले, सो दॅट मला त्याचा पुढे काही फायदा भेटेल. आणि भेटला. माझे पहिल्यांदा ब्लड रिपोर्ट्स एवढे नॉर्मल आले की सगळं काही सुरळीत आलं बॉडीमध्ये आणि आय एम व्हेरी हॅपी. चला तर मग हेअरकट सजेस्ट करायला विसरू नका. जय गजानन माऊली, भेटूया उद्याला.